ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याणमधील कोळसेवाडी पोलिसांनी घटनेच्या 8 महिन्यानंतर 4 वर्षांच्या मुलीच्या अपहरण आणि हत्येचा धक्कादायक गुन्हा उघडकीस आणलाय। या प्रकरणी रायगडच्या भिवपुरी भागातील या जोडप्याला अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेली आरोपी अपर्णा कांबारी ही मुलीची चुलत मावशी आहे आणि तिचा पती प्रथमेश कांबारी आहे। अनन्याचे वडील चोरीच्या प्रकरणात तुरुंगात असल्यानं आणि तिच्या आईने दुसरं लग्न केलं असल्यानं आरोपींनी मुलीची काळजी घेण्यासाठी तिला त्यांच्याकडे ठेवलं। कल्याणमध्ये राहणाऱ्या गृहिणी असलेल्या तक्रारदार ज्योती सातपुते यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की 13 ऑगस्ट 2024 रोजी त्यांच्या 4 वर्षाच्या भाचीचं अपहरण करण्यात आलं होतं। याबाबत डीसीपी अतुल झेंडे म्हणाले, पोलिसांच्या सतत प्रयत्नानंतर हे आरोपी गेल्या 8 महिन्यांपासून त्यांचे लपण्याचं ठिकाण बदलून फरार होते। तपासादरम्यान वरिष्ठ पीआय हेमंत गुरव यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाला विश्वासार्ह माहिती मिळाली की हे जोडपे त्यांच्या मूळ गावी परतत आहे। तातडीने कारवाई करून तपास पथकाने सापळा रचला आणि सोमवारी दोन्ही आरोपींना अटक केली। सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे म्हणाले, तपासात असं दिसून आलं की आरोपींच्या देखरेखीखाली असलेली मुलगी त्यांच्या जबाबानुसार वारंवार गैरवर्तन करत होती आणि इशारे देऊनही सुधरत नव्हती, ज्यामुळे आरोपी प्रथमेशने तिच्यावर हल्ला केला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला। पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात या जोडप्याने मुलीचा मृतदेह एका पोत्यात भरला, गादीत गुंडाळला आणि नेरळमधील चिंचवली गावाजवळील एका निर्जन भागात फेकून दिला। मंगळवारी पोलिसांनी मृताची कवटीही जप्त केली, जी त्यांनी वैद्यकीय तपासणीसाठी पाठवली आहे। ही घटना आहे। एका 4 वर्षीय मुलीचा अपहरण करून त्या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आलेली होती आणि तो गुन्हा आता कोळसेवाडी पोलीस स्टेशनने आता उघडकीस आणलेला आहे। सदरची जी घटना आहे ती 2024 मध्ये गुन्हा त्यामध्ये पोलीस स्टेशनला 982/24 किडनॅपिंगचा गुन्हा मागच्या ऑक्टोबरमध्ये पोलीस स्टेशनला कोळसेवाडीला दाखल झालेला होता आणि जी मयत मुलगीची 4 वर्षाची आहे तिच्या चुलत मावशीकडे कर्जत रायगड या ठिकाणी गेली आणि नंतर ते तिथून परत न आल्यामुळे तिची आत्या ह्या गुन्ह्यातली जे फिर्यादी जी आहे सातपुते म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती। त्या संदर्भाने पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या किडनॅपिंगच्या केसमध्ये मागच्या 7-8 महिन्यापासून त्या ठिकाणी तपास सुरू होता। नंतर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे आपले सिनियर पीआय हेमंत गुरव आहेत, त्यांच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणी ते जे दोघं घेऊन गेलेले आहेत आता या दोन्ही त्यातले आरोपी जे आहेत त्यामध्ये प्रथमेश कांबरी आहे आणि त्याची बायको अर्पणा कांबरी, त्याचं लोकेशन त्या ठिकाणी मागच्या 8-9 महिन्यामध्येच होत नव्हतं। ते भिवपुरी, कर्जत, नेरळ या वेगवेगळ्या ठिकाणी ते मोबाईल बंद करून आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते राहत असल्याचे दिसून होतं। मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला टीम मिळाली की त्या ठिकाणी ते येणार आहेत, त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी गेली आणि त्या दोन्ही आरोपींना त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं। नंतर त्या मुलीच्या बाबतची विचारपूस करण्यात आली की मुलगी ज्यावेळेस मागच्या ऑगस्टमध्ये ती घेऊन गेली होती त्यानंतर पुन्हा परत आलेली नव्हती। नंतर त्यांच्या इंटरव्ह्यूमधून लक्षात आलं की मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सदर मुलीला तिच्या वागण्यावरून किंवा तिच्या ह्याच्यावरून त्या त्रासाला कंटाळून त्याचा जो नवरा आणि त्या बायकोने प्रथमेश कांबरी आणि अर्पणा कांबरी तिला मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये तिचा मृत्यू त्यामध्ये झालेला होता आणि तिथं जे प्रेत आहे ते प्रेत नेरळच्या एका ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली। अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये सदर गुन्ह्यामध्ये कलम वाढ करून 103 BNS 103 प्रमाणे त्यामध्ये वाढ करण्यात आली। सदर त्या दोन्ही आरोपींना त्यामध्ये आता अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना कोर्टासमोर हजर केला असता कोर्टाने त्यामध्ये 7 दिवसाची पोलीस रिमांड त्या ठिकाणी दिलेली आहे। सदर मुलीचे वडील जे आहेत ते मुलीचे वडील हे उल्हासनगरच्या एका केसमध्ये चोरीच्या केसमध्ये मागच्या 1 वर्षापासून जेलमध्ये होते आणि त्या जेलमध्ये असल्यामुळे नंतरचे त्या मुलीचा सांभाळ कुणी करायचा, ज्या नातेवाईकांकडे कुणाकडे राहू शकते अशा प्रकारे म्हणून ते चुलत मावशीकडे त्या ठिकाणी राहत होते आणि नंतर ज्यावेळेस तिच्या आत्याकडे तिला आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यावेळेस त्यांचा संपर्क होऊ शकत नव्हता। अशा घटनेवरून तिच्या आत्या जी आहे ज्योती सातपुते यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती मिसिंगची, त्या आपण किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला होता आणि हा अतिशय मागच्या 7 ते 8 महिन्यापासून त्यामध्ये तपास सुरू असताना आपल्याला आता हा सदरचा त्या जी 4 वर्षाची मुलगी आहे तिची हत्या करण्यात आल्याचा असा प्रकारचा आपला उल्लेख पण केलेला आहे। दोन्ही आरोपींना आपण अटक केलेली आहे आणि दोन्ही आरोपी आपल्या आता पोलीस रिमांडमध्ये आहेत। दोन्ही आरोपीची काय नावं आहे?
त्याच्यामध्ये जे आरोपी अटक केलेले आहेत, आरोपीचं नाव त्याच्यामध्ये आहे प्रथमेश कांबरी आणि त्याच्या बायकोचं नाव आहे अर्पणा कांबरी. त्या दोघांनाही आपण अटक केलेली आहे आणि त्यांना 7 दिवस पोलीस रिमांड कोर्टाच्या ठिकाणी दिलेली आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.